अचानक माझं सी-सेक्शन करायला लागणार होतं. त्यामुळे मला थोडा वेळ बी-पी चेक करण्यासाठी तिथं ठेवलं होतं. त्यानंतर हे ऑपरेशन झाल्यानंतर मला रूममध्ये घेऊन जातानाचा व्हिडिओ आहे. हे पहिल्यांदा अगस्त्य त्याच्या मामीने हातामध्ये घेतलं होतं, कारण त्याच्या पप्पाने त्याला घेता येत नव्हतं आणि माझी मम्मी माझ्याजवळ होती. हे अगस्त्यचे मामा-मामी आहेत. दोघे जणांनी फर्स्ट टाईम घेतलं होतं बाळाला आणि ते दोघे घेऊन रूममध्ये आले होते आणि इथं माझी मम्मी माझ्याजवळच होती. मला शुद्ध नव्हती आली आणि माझी बॉडी शिवरिंग होत होती, तर तिला वाटत होतं की मला थंडी वाजते, म्हणून ती मला माझं कान झाकत होती. आणि इथे बाळाच्या पप्पाने बाळाला फर्स्ट टाईम घेतलं होतं आणि हे मामाने. आणि इथे माझी बॉडी शिवरिंग होत होती, म्हणून दादाने हात पकडून मला ठेवलं होतं. आणि नेक्स्ट डेला मी अगस्त्याला जवळ घेतलेलं, कारण मला उठता येत नव्हतं, तर थोडा वेळ मी माझ्याजवळ फक्त घेतलं होतं त्याला. नेक्स्ट डे अगस्त्यचे मावशी, काका आणि दादा आले होते. तर हा माझ्या दीदीचा मुलगा आहे आयांश. त्यानं बाळाला थोडा वेळ घेतलं होतं मांडीवर त्याच्या आणि त्याच्यावर त्याचं प्रेम दाखवत होतं. आणि त्यानंतर माझ्या दादाच्या मुलगीने त्याला मांडीवर घेतलं होतं, कारण की ही तर माझ्यासोबत आयांश अगस्त्य माझ्या पोटामध्ये 7th मंथमध्ये होता ना, तेव्हापासून ही माझ्यासोबतच होती, कारण मी मम्मीकडे राहायला गेले होते. आणि त्यावेळी ज्यावेळी अगस्त्य किक करत होता ना, त्यावेळी ती खूप खुश व्हायची. आणि आता बेबी आल्यानंतर तिचं प्रेम. ही बाळाची मावशी आहे, म्हणजे माझी दीदी. हिनं नेक्स्ट डेला बाळाला घेतलं होतं. ही तर माझ्यासोबत 5 डेज होती जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. ती आणि मम्मी दोघी येऊन जाऊन करायच्या. बाळाची मामी पण होतीच, पण ही या दोघी जास्त माझ्यासोबत होत्या. आणि इथं मी बाळाला 5th डेला माझ्याजवळ घेतलं होतं, जेव्हा आम्ही घरी जात होतो तेव्हा. कारण की त्यावेळी मला मी एकदम ओके होते, मला चालता येत होतं नीट. आम्ही ज्यावेळी हॉस्पिटलमधून घरी आलो त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. घरी आमचं छोटंसं स्वागत करण्यात आलं होतं. तर त्यावेळी मामी होती बाळाची. ही बाळाची मामी आहे, म्हणजे माझी वहिनी. आरती ओवाळून आम्हाला आत घेतलेलं त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. आम्ही घरी आल्यानंतर आमचे थोडे फोटोज काढण्यात आले होते सगळ्यांचे, तर ते मी शेअर करते. तुम्हा सगळ्यांना माझी जर्नी कशी वाटली हे तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा. आणि कसा वाटला छोटासा व्हिडिओ ते पण सांगा.